नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, एका शेतकऱ्याने मला कमेंट मारली होती की दादा मला म्हणजे लाईट कनेक्शन आता भेटत नाही आणि सौर पंप जो भेटतोय तो माझी पाईपलाईन 2 ते 3 किलोमीटर लांब असल्यामुळे मला हे म्हणजे सौर ऊर्जा भेटून मला काही फायदा नाही आणि सौर आपलं जे लाईट कनेक्शन आहे हे नेमकं काय करावं या पंचित विजय इंगळे या शेतकऱ्याची होती। तर त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्या शेतकऱ्यांना समस्या ही होती की सौर ऊर्जा भेटतोय पण सौर ऊर्जा भेटून काही फायदा नाही, काऊन की जे सौर ऊर्जा पाणी खूप कमी मारतो। आपण बघितले काही शेतकऱ्याचं, तर सौर ऊर्जा पाणी कमी मारतो आणि आपल्याला त्या शेतकऱ्याला लाईटची गरज आहे। त्या संदर्भात मी प्रश्न सोडणार आहे। तर त्या शेतकऱ्याने पहिले तिथं आपल्या महावितरण ऑफिसमध्ये जाऊन कोटेशन म्हणजे 5 ते 6 हजार रुपये भरून ती कोटेशनची काय फी आहे ती काढून घ्या, जेणेकरून ती कोटेशन फी काढल्याच्या नंतर तुम्हाला जरा त्याला टाईम तर लागतो, 2 ते 3 वर्ष लागतात। काऊन का नियमानं जरा पाहिलं तर 1 वर्षाच्या आत हे सगळं व्हायला पाहिजे, परंतु जर होत नसेल तर तुम्हाला 6 महिने किंवा 1-2 वर्ष जसं त्यांची ते असतं। आता मी डिपी घेतलेली आहे, तर 2016 मध्ये मी समजा विहीर खणली आणि 19ला मला एक विहीर एक डीपी योजनेतून मला ही डीपी भरली, म्हणजे 2 वर्ष मला लागले होते लाईट कनेक्शन माझ्या विहिरीवर यायला। परंतु तर असं समजा तुम्ही करा आणि जरा तुम्हाला त्या आपलं महावितरण ऑफिसमध्ये जे इंजिनियर सांगतायत की तुम्हाला म्हणजे सोलारच भेटन, तुम्हाला लाईट आता भेटत नाही, आता लाईटीची समजा ती योजना राहिली नाही, तर तसं होत नसन तर तुम्ही काय करा, तुमच्या इलाक्यातले जे आमदार आहे त्या आमदाराच्या ऑफिसमध्ये जा आणि तुमची जी समस्या मला कमेंटद्वारे तुम्ही सांगितली होती तशी पुरी समस्या तुम्ही त्या आमदारच्या जे PA आहे त्या आमदार किंवा त्या PAला ही समस्या पुरी सांगा आणि त्या इंजिनियरचा नंबर सुद्धा आणा, जेणेकरून त्यांच्या संग बोलणं होईल आणि तुम्हाला जे कनेक्शन आहे तुमचं लाईट कनेक्शन ते तुम्हाला भेटून जाईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जरा अर्जंट लाईट जरा पाहिजे असेल तर त्याच्या संदर्भात पण आता मी माहिती देतोय की तुम्हाला जरा समजा 2 ते 3 पोल किंवा 5 पोल अंतरावर लाईन ताबडतोब पाहिजे। विहिरीचं काम चालू झालेलं आहे आणि तुम्हाला लगेच लाईन पाहिजे, जेणेकरून तुमचं जे पाणी उपसा किंवा विहिरीचं काम आहे हे कोणत्याही प्रकारचं रखडलं जाणार नाही। तर तुम्हाला जो पोल आहे आपला खंबा आहे याचं म्हणजे मनात अशी प्राईस आहे, कसं 3000 म्हणजे 3500 पासून तो 5000 पर्यंत पोल भेटतो क्वालिटी वाईज। तर शेतकरी मित्रांनो, आमची तर एका शेतकऱ्यांनी काय केलंय, नवीन विहीर खणली आणि त्यांना लाईट कनेक्शन ताबडतोब पाहिजे होतं, तर त्या शेतकऱ्यांना 5000 रुपये प्रति पोल म्हणजे तारा बी त्याच्यात तारा तुमचं जे सगळं काय खर्च आहे ते सगळं सरसगट म्हणजे त्या शेतकऱ्यांनी 4 ते 5 पोल घेतले, पण ते पोल घेतले म्हणजे 5000 रुपये पोल प्रति असं त्या शेतकऱ्याला खर्च आलेला होता। आणि जर या शेतकऱ्याला जरा अशी 25 जरा असन तुम्हाला विजय इंगळे, तर माझं म्हणणं आहे तुम्हाला सोलार असून तुम्हाला लाईट जर घ्यायची असेल तर तुम्ही काय करा, नजीक जरा लाईन असेल तर 5000 रुपये प्रति पोल या खर्चानं तुम्हाला हे करावं लागेल आणि तुम्हाला आणण्याचा खर्च प्लस तुम्हाला हे 5000 रुपये पोल आहे जे लाईट म्हणजे तार सुद्धा त्याच्यात येते, तर एवढा हा खर्च तुम्हाला द्यावा लागेल। आणि जरा ही समस्या सॉल्व जर नसेल होत, काही प्रॉब्लेम अडचण येत असेल तर मला कमेंट नक्की टाका। आणि मला असं वाटतं की मी तुम्हाला ही समस्या सांगितलेली आहे, जरा इंजिनियर जरा तुम्हाला कोटेशन जरा देत नसेल तर तुम्हाला डायरेक्ट नजीकच्या आमदार ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्ही हे मांडू शकता। आणि जे आपले अशा समस्या या गंगाकडच्या साईडला किंवा ज्या पाटबंधारे ज्या ठिकाणी पाटाचं पाणी आहे या शेतकऱ्यांना सुद्धा ह्या समस्या आल्या होत्या कालव्याच्या। तर जे आपले एकनाथ खडसे भाऊ आहे हे आमदार, तर यांनी विधान परिषदेमध्ये डायरेक्ट प्रश्न मांडला होता की आम्हाला असे प्रॉब्लेम आहे, सौर ऊर्जाचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा नाही, आम्हाला लाईटीची गरज आहे आणि लाईट म्हणजे जे कोटेशन आहे किंवा जे योजना आहे एक विहीर एक डीपी ह्या बंद झालेल्या आहे आणि आम्हाला त्या लाईट पाहिजे आहे ती योजना चालू करा। तर माझं असं म्हणणं आहे ह्यो प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी मांडला होता, तर याची नक्की जे आपलं अर्थमंत्री किंवा गृहमंत्री याची दखल घेऊन ही योजना जे कनेक्शन ज्या शेतकऱ्याला पाहिजे
त्या शेतकऱ्याची समजा ते चालू करीन असं. तर मित्रांनो, आपले जे एकनाथ खडसे आहे यांनी आणखीन एक प्रश्न मांडला होता की सौर ऊर्जा हे कमी पॉवरचा भेटतोय, परंतु सौर ऊर्जा हे पाणी मारत नाही. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की 10 HP पर्यंत शेतकऱ्यांना हा सौर पंप दिलेला जाईल पुढं, इथून पुढं, जेणेकरून जे 5 HP पर्यंत किंवा 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना म्हणजे अनुदान भेट दिलं जाईल. परंतु त्यानंतरचं जे 10 HP म्हणजे 7.5 HP वरचे जे पैसे जे वाढणार आहे ते शेतकऱ्यांना खर्चातून टाका लागेल आणि याचा खर्च स्वतः करावा लागेल किंवा त्याचे ते पैसे भरावे लागेल. अशा प्रकारे आपल्याला ही समजा माहिती होती. तर शेतकरी मित्रांनो, पुढच्या काळात सौर ऊर्जा हे 10 HP सुद्धा भेटू शकतो आणि 10 HP म्हणजे 7.5 HP पर्यंत तुम्हाला सबसिडी आहे. आणि नंतर जे वरचे जे HP राहणार आहे त्याचे पैसे तुम्हाला खर्चातून भरावं लागेल. आपल्या आशा आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.